श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. सन 2026 मध्ये हा पुण्यपर्व काळ ज्येष्ठ महिन्यात आला आहे. याला अधिक ज्येष्ठ मास असे म्हटले जाते. त्याची कालावधी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असणार आहे. पंचांगानुसार ज्येष्ठ अधिक मासातील ही पौर्णिमा 30 मे रोजी सकाळी 11:57 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 मे रोजी दुपारी 2:14 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार ज्येष्ठ अधिक पौर्णिमा ही रविवारी म्हणजेच 31 मे रोजी साजरी केली जाईल. अधिक मासात येत असल्यामुळे या पौर्णिमेला पुरुषोत्तम पौर्णिमा असेही म्हणतात. पुरुषोत्तम मास हा संपूर्णपणे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या पवित्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे फळ इतर सामान्य पौर्णिमेपेक्षा कित्येक पटीने जास्त असतं. शास्त्रानुसार या दिवशी केलेले प्रत्येक सत्कर्माचे फळ अनेक पटीने मिळते. या पवित्र दिवशी गंगेत स्नान करणे, भगवान विष्णूंच्या सत्यनारायण रूपाची पूजा करणे, उपवास करणे, दान धर्म करणे आणि भक्तिभावात लीन होण्याने सर्व पापांचा नाश होतो आणि भाविकांना सुख, शांती आणि समृद्धी लाभते. पौर्णिमेचा चंद्राशी थेट संबंध आहे आणि चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. म्हणून या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने मन शांत होतं आणि सकारात्मकता वाढते. स्कंद पुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण आणि भविष्य पुराण यासारख्या ग्रंथांमध्ये अधिक मासातील पौर्णिमेच्या महत्त्वाचे सविस्तर वर्णन केले आहे. अधिक मासातील पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक यज्ञ केल्या इतके पुण्य मिळते. या दिवशी मनोभावे केलेले दान, नामस्मरण आणि साधना माणसाला मोक्षाच्या आणि आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते. ज्येष्ठ अधिक पौर्णिमेला ठेवल्या जाणाऱ्या उपवासामुळे घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन, धान्य, समृद्धी आणि आनंद टिकून राहतो. ज्या अविवाहित मुली हा उपवास मनापासून करतात त्यांना मनासारखा जीवनसाथी मिळतो, तर अविवाहित मुलांना गुणी आणि सुयोग्य पत्नी लाभते. या दिवशी पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ, दूध, दही, साखर आणि पांढरे कपडे दान केल्याने चंद्रदेव प्रसन्न होतात आणि मनाला शांती लाभते. तसेच अधिक मासात 33 मालपुवे दान करणं ही एक विशेष परंपरा आहे. या दिवशी केलेल्या दानामुळे कुटुंबात सुख, समृद्धी नांदते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अधिक मासातील पौर्णिमेला तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. फक्त ही एक वस्तू, ही वस्तू अर्पण केल्याने गरिबी नावालाही उरणार नाही. आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे कर्ज आहे त्यापासून आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे. तर ती कोणती वस्तू अर्पण करायची, कोणत्या वेळेत अर्पण करायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात करायची आहे. शक्य असेल तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे किंवा घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळून स्नान करावे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. घरातील देवघर स्वच्छ करून घ्यायचं. एक पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळा कपडा पसरून घ्यायचा. त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर त्यांना धूप, दीप, पिवळी फुलं, तुळशीची पाने, फळे आणि मिठाई अर्पण करायची आहे. तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूंची आरती करायचे. विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू चालीसाचं पठण करायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा. पूजा संपल्यानंतर आपल्याला ऐपतीप्रमाणे गरीब, गरजू, असहाय्य लोकांना तसेच ब्राह्मणांना
अन्न, धान्य, वस्त्र आणि दक्षिणा दान करायची आहे. अशा रीतीने आपल्याला पूजानी सेवाही करायची आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाला स्वतःचे रूप सांगितले आहे. यामुळे पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान श्रीकृष्णाची पूजा करणं एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांची एकत्रित पूजा केल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं. शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने ग्रहदोषापासून आणि पितृदोषापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. त्याचबरोबर या दिवशी पिंपळाची विधिवत पूजा केल्याने शनी, गुरु यासह सर्व ग्रह शुभ फळ देण्यास सुरुवात करतात. या दिवशी पिंपळाचे रोप लावल्याने अनेक प्रकारचे दोष दूर होतात आणि देवगुरु बृहस्पतीची आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतात. पिंपळ हा माता लक्ष्मीला प्रिय वृक्ष आहे आणि पौर्णिमेच्या तिथीवर या वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने घरात संपत्ती येते आणि म्हणूनच आपल्याला पिंपळाच्या झाडाची आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी पूजाही करायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे आणि त्या कळशामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. एक छोटासा खडा जो आहे तो आपल्याला गुळाचा सुद्धा टाकायचा. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद, कुंकूसुद्धा त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जाताना आवर्जून गोडाचा नैवेद्य हा घेऊन जायचा आहे. तुम्ही साखर घेऊन जाऊ शकतात किंवा रवा आणि साखर एकत्र करून घेऊन जाऊ शकतात. आणि पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यावर सगळ्यात पहिलं तिकडे आपल्याला अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि आपण जे जल घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळांना गोलाकारमध्ये अर्पण करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण जो गोडाचा नैवेद्य घेऊन गेले आहेत तो सुद्धा आपल्याला तिथे अर्पण करून घ्यायचा आहे. तिथे असणाऱ्या ज्या मुंग्या आहेत ते हा गोडाचा नैवेद्य जो आहे तो खातील किंवा इतर पशुपक्षी हे रवा किंवा साखर जी आहे आपण अर्पण केली आहे ती खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून घ्यायची आहे. या दिवशी पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा घातल्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. आपल्याला 11 प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्या आहेत. पिंपळाच्या झाडाच्या प्रदक्षिणा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दारिद्र्य, सर्व दुःख, सर्व दुर्दैव्य दूर होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर आपल्याला दीर्घायुष्य आणि समृद्धी प्राप्त होते. पिंपळाची प्रदक्षिणा घातल्याने विवाह लवकर ठरतो. त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक तिळाच्या तेलाचा दिवासुद्धा प्रज्वलित करायचा. दिवा हा तुम्ही संध्याकाळी 6 ते 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. त्यावेळेस आपल्याला हा दिवा जो आहे तो तिथे प्रज्वलित करायचा आहे. जो दिवा आपण पिंपळाच्या झाडाखाली लावणार आहे तो आवर्जून आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे. कारण सर्व दिव्यांमध्ये कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. जेव्हा हा दिवा शांत होईल तेव्हा या झाडाखाली असणाऱ्या ज्या कीटक आहेत किंवा मुंग्या आहेत तो दिवा खाऊन टाकतील. त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्याने निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. लक्ष्मी कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जी गरिबी आहे, दारिद्र्य ते दूर होतं आणि आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे व्हायला लागतात. लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता आणि कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.